हाय नमस्कार सुस्वागतम वेलकम. कशा सगळे बरे आहेत ना. काल आमच्या मच्छाचा ॲक्सिडेंट झाला, त्याचा पाय मोडला. आता दवाखान्यात घेऊन चालली मी. तुम्हाला दाखवते बघा. त्याचा पाय रातभर तो झोपला नाही, रातभर कोई 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 करत होता. पण काय करणार, इथं गावाला कसं आहे माहिती आहे का, आलं सिस्टम आहे जरा. चला आता मी चालली त्याला घेऊन मच्छाला. मच्छा चल हो का, त्याला जेवाय बिवा दिलं त्याला मी, पोटभर त्याला खायला घातलं. मच्छा कुठं तर आलं ग बाय, माझं बाय चालले का, काय झालं ग माझ्या बायला, बघा ग माझ्या बायला काय झालं ग, दुखतोय वय बया. त्याला असं वाटतं की मी असं करून बसावते याजवळ. ठीक आहे, घेऊन चल म्हणतोय मला. जाऊया दवाखान्यात जाऊ. ठीक आहे, लय दुखतोय अगो माझं बाय, लय दुखतोय ग, लय दुखतोय. आणि चल बस खाली, तुला मी बॉक्सर घेऊन जाते. आता ह्याला घेऊन जायला माझ्याकडे थैली पण नाही. जाऊ का आता, त्या बघा त्या हात लावला किती वर करतो तोंड बघा, तो का हात वर करतं लगेच. त्याला किती भारी वाटते बघा. अयो त्याला असं वाटतं की मी असं करून बसावं ह्याच्याजवळ. डोळं नको सांग बरं, डोळं पांढरं करायला लागला तो का. चला 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 चला. एका यशनी गाडी काढली. आता त्याला मी म्हणलं आज सुट्टी मारली. यशने पण सुट्टी मारली कॉलेजला जायला त्याला. चल मला कुलपावती चला. यशने बॉक्सर त्याला ठुले. आता त्याला बॉक्सर घेऊन चालले, कारण त्याला उठायचे आहे ना, काय त्याला करणार. चाललो आता घेऊन यायला जाते. माझं सगळं काम मी आज थांबवले. आज काही काम नाही करणार. आज मच्छाची देखभाल करणार. मच्छाला अर्धा कोण चिकन आणणार, ते पण तुम्हाला दाखवणार. त्याला दोघांत आणलं की त्या चिकन बिकन आणते, चांगलं खाया घालते त्याला. मोठं बसतो आरवा घेऊन बस. आरवा ठीक आहे, आरवा कारवा असं आरवा असं. ठीक आहे, हां मोया तू बस. चला मी बसते. बायाला लय तुमच्या गावातल्या बायाला पंचती पडते. त्यांना माहिती आहे ना कुठं घेऊन चालली म्हणून. त्याला कुठं घेऊन चाललंय, ह्याचं घेऊन चाललंय. हां मदत करायच्या नावाने बॉम्ब करतात तिथल्या बायका. पण विनाकारण टोकायचं रस्त्याने जाताना. आमचं काम नाही झालं ती बघतीच चांगली तुमच्याकडे किकी कर. हां बसल्यावर जागेवर गपची बसायचं. आम्ही कुठं जातो आम्हाला विचारायचं ना कुठं चाललं कुठं नाही. लय पंचायत पडते गावाच्या लोकांना, कुठं चालली कुठं नाही. हां आमचं काम नाही झालं ना. हां अशा बायका आहेत आमच्या गावातल्या. कुठं निघाल्या की कुठं चाललं आणि काय आणलं आणि कवा आली आणि कवा गेलं, हे आमच्या गावात पंचायत पडते. आलं म्हणजे यांना बरोबर बघते चांगलं. चला बघा कसा बसलाय बॉक्सामध्ये बघा की. दुखतंय काय करणार तो पण बिचारा. का ग बाय, चला बाय आली माझी. चल येते नंतर जेवतो संध्याकाळी. रामफळ घ्यायला ये ग बाय, संध्याकाळी तो रामफळ घेऊन येते तुझ्या घरी. हां पाहुणे आहे माझी, पाहुणे आहेत गावामध्ये. माझा कसा मच्छा बसलाय ग, माझा मच्छा कसा बसलाय ग. मग का दुखतं ग बाय, माझ्या मच्छाचं काय दुखतंय. तेव्हा घेऊन चालली बघितलं का. बघा आता मच्छाला दवाखाना आणलं ना, त्याला चिकन पाकीन लय खायला घालते त्याला चांगलं बघा. चला जाते आता. हां कसा गपचूप बसलाय बघितला का, कपसा गपचूप बसलाय गाडीवर बघा. आमच्याकडे त्याची बॅग नाही ना, गाडी बंद करते. कसा बसला बाय, त्याला मजा वाटते फिरायला जायला पण मजा वाटते. त्याला नाद आहे गाडी बसायचं, लय नाद आहे त्याला. पण ती काल यश संग गेला. आता त्याला काय यशला काय माहिती आहे का ते असं होणार आहे म्हणून. त्या गाडीच्या हां चालत गेलता चालत, आणि त्या गाडीच्या मोठं जाऊन बसला इकडं. पण मला ते माहिती होतं तर गाडीवाला पकायला पाहिजे होतं माहिती आहे का. चला जाऊया दवाखान्यात गेलं तुम्हाला दाखवते एकदम. ठीक आहे, आमच्या मोठीचं पाय मोडलाय बघा. नसलं तर कटर नाही कट होते झालं होते. मागं पण पायाला लागले त्याच्या. मग काय तुम्ही बघू शकताय मोठ्याचा पाय. मग आम्ही तरी बांधला रात्री कसा ना कसा बांधला. टेकवाय लागला तरी पाय टेकवाय लागला थोडासा व्हायना. रात्री लयच वर रातभर वाजला बघा. कधी झालंय ते? रात्री 8-9 वाजता आम्हाला हात लावून द्या ना. हां त्याचा पाय दुखतोय माझा. डॉक्टर सोडला त्याचा तोय. तोंडाला बांधायचं का त्याच्या? बांधा ते चावलं बिवलं तर. आणि त्याचं इंजेक्शन पण द्या गे बऱ्याचं. खाय ना रात्री खाल्यागत केलं, आता पण खाल्यागत केलं. त्याचा पाय किती सुजलाय बघितलं का. ओके हे काय या तुम्ही या बस. हो आता यूट्यूबला टाकते मी. थांबा बघा.
त्या पायाला किती लागले बघितलं का तेव्हा त्या पायाला बी लागले एक. ए होई केला पटके खाचील. त्याला सगळं तुम्हाला पट्टा बिट्टा असेल सगळं द्या आम्हाला तुमची इथं असेल तर हो. त्याचं खाणं पण द्या. आता काय झालंय इथं दवाखाना नाही माझा आहे बारामतीत. अच्छा हा बरं तुम्हाला आम्ही संध्याकाळ आणून द्या आम्हाला. हा, संध्याकाळी तुम्हाला काय त्याचं पाहिजे ते सगळं बघ देणार. ठीक आहे चालेल. काय माहिती अरे बापरे इकडचं बी सोडा. हा ऐकूच हे कुठं बघितलं या अहो काय सांगू रात्री लय त्याला तकलीफ रातभर येवाले रातभर वाट लागली त्याची. काय सगळे हे झाले त्याचे. रातभर येवाले बिचार ग. आम्ही सगळी कामं सोडली ह्याच्या मागं लागलो आज. पाय मोदगी त्याचा पाय मोदगी हे बघ त्याला बांधलो होतं आम्ही रात्री. हे सर कोणाचा डॉग आहे तुमचाच? आमचं आहे अहो. लय प्रेम करतो मला ते. मच्या नाव ठेवलंय त्याचं. मच्यामध्ये धसा धुमाट पळत येतो एकदम. मग कसा ग पडलाय मला. मच्छ्या मच्छ्या काय झालं ए मच्छ्या मच्छ्या मग कसं बघतंय काय. आणि अंतुरण्यात कुठे राहतात तुम्ही? गावातच आहे आपलं म्हणलं मुंबईची राणी म्हणलं ना कोणी बोलतंय. बर 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 नाही काय. मी मुंबईमध्ये राहते. हो का? हा तर आता इथं गावात आपण आता स्वतः काय बिझनेस. करू? थांब 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 हात लावायचे इथे, इथे. थांब बापू थांब 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 माहिती आहे दुखते बघ कसं झालंय तर लागले बघितलं. हे बघा इथं बी गेलाय नाही ना. ही आता तुम्ही बांधल्यामुळे झालंय हा. हम्म. ती सूज आहे इथली, हा. मला असं वाटतं सूजमुळं ही झालेलं आहे आणि इथं पण गेलेलं आहे वाटतं. ही आता सूजमुळं मोडलाय का काय सांगता येणार नाही. ती लागले तिथे त्याला. लागलंय ना? लागलंय चला, त्याला ही ते. वाचलंय. हम्म. ठीक आहे. हम्म. चालायला लागला ठीक आहे. नाही चालायला लागला आपल्याला ह्याचे एक्सरे काढावं लागतील गरज पडली तर, हा. ठीक आहे चालेल. आता काय करू सिंपल बँडेज करून देतो पाठीमागं ठीक आहे. क्लीन करून. हम्म. आणि हे शक्यतो काय करा हा पाय वर धरतोय का हा आता तेकवायला लागला हलका हलका तेकवायला लागलाय. ते तुम्ही बांधल्यामुळे काय झालं याचं ब्लड सर्क्युलेशन झालं नाही त्याच्यामुळे अजून सुजला तो. हा हा तर पाय हा हिथं ही मला असं वाटतं हिथं मार लागलेला आहे. हा हा तिथंच माग लागला. तर हिथं सांध्यात जरा हे आहे थोडासा. मग बघू आपण काय करायचं तर ठीक आहे. गोळ्या सुजन ह्यानं त्यानं खायला लागल एक हलकस आपण त्याला काय करू. नाही सकाळी खाल्लं त्याने हम्म, दोन खाल्लंय तीन ना? हा खाले खाले मग नाही रात्री काय पण त्याला problem. मी त्याला रात्री अंडी घातली Antibiotic- खायला. आणि आता आपण त्याला जास्त ही करता येणार नाही गोळ्याने ह्यानं त्यानं ओके होऊन जाईल. हा? त्याला अंडी खायला घेतलं आता त्याला चिकन आणते जाऊन त्याला. चांगलं चांगलं ठीक आहे ओके. आणि वरचीवर मग मला कॉल करा आणि चालेल, 3 चालेल. दिवसांनी पुन्हा ड्रेसिंगचं बघू. ठीक आहे हे चालेल. ह्याच्यासाठी अँटीबायोटिक गोळ्या द्यावा लागेल ठीक आहे जखमेसाठी, चालेल हा? चालेल चालेल. आणि शक्यतो उघडं ठेवा काय नाही प्रॉब्लेम. नाहीतर मग काय करू आजच्या दिवस बँडेज करतो. हम्म. बँडेज ठेवलं तर ठीक आहे नाहीतर उघडं असलं तरी काय नाही ठीक आहे problem, चालेल हा? चालेल चालेल. ठीक आहे ओके चालेल. नाहीतर मग तुम्हाला वर केलं हम्म. तर हे करता येईल. हा? हम्म. तर जरा थोडीशी सूज आहे आता. ही सूज कशामुळे आली आता ते मला नाही. इथं बांधल्यामुळे बी इकडचं ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे बी ही सूज आलेली. पण खाली हाय थोडासा मार लागलेला हा आहे. मार लागला मग ती काय मग उचलतो बघू आपण बाहेर. काय करायचं त्या गोळ्याने ह्यानं कमी येईल हळूहळू चालत. ठीक आहे चालेल चालेल. त्याला बांधून ठेवायचं लय चालला लय दुखणार. नाही ते हलतच नाही का जागा बसले. ठीक आहे. आणि जर तुम्हाला हे करायचं असलं तर मग ह्याच्यात आहे का नाही ते बँडेज असं लाकूड टाकायचं. ठीक आहे हा, चालेल काय बघू हा. पट्टी टाकायची ठीक आहे. आणि त्याला बँडेज करायचं. ठीक आहे ती चालेल. जमेल का मग तुम्हाला. मग मला व्हॉट्सअपला हाय पाठवा मग मी ते कसं केलंय त्या टाईप तुम्हाला ठीक घरी आहे करता चालेल येईल, चालेल हा? चालेल चालेल. आता कारण इथं काय करू नका ठीक आहे म्हणजे चालेल. किंवा इथं तुमचा बी वेळ जाईल है का ठीक आहे चालेल. तर ह्याला देऊ मी हे करून. हे जरा थोडा मार बसला ह्याला. रात्री लय ओरडत होतं रातभर झोपलं नाही. कोई 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 करत होतं. तर त्याला मी रात्री 2 अंडी दिली उकरून खायला. दूध दिलं अर्धी भाकर दिली. आता ते पार्लीची खातच नाही. पार्लीची खायला त्याने Allergy नका देऊ. नको ना. काय होतं, allergy होती. अच्छा मग त्याने खाल्यागत केलं नंतर आता खातच नाही पार्ले. मी त्याला आणलं 4-5 पुरं आणल्यात पार्लेजीचं. हा. काय नाही असं वरती ठेवा. चालेल.
त्याला असा पट्टा तोंडा बांधायचा, गळ्याचा पट्टा, एक साखळी छानसापैकी त्याला द्या एकदम हिरोसारखं त्याला करायचं आहे आम्हाला. नाही काय प्रॉब्लेम, ते रिपेअर झालेला ते बी आपण तुमच्या ह्याच्यावर टाकू. आम्ही तुमच्या बारामतीमध्ये क्लिनिकमध्ये येऊ, तिथं पण व्हिडिओ काढू आपण. माझं तिथं बी आहे, इंदापूरला बी आहे clinic. हां ठीक आहे चालेल, येईन मी तुमच्यासाठी. दोन्हीकडे बी आपण हे करू. तुमचं ते उद्घाटन कधी आहे जंक्शनला? जंक्शनचं मला 1 तारखेला धरायचं होतं, हां पण काय झालं मला कामाचा लोड असल्यामुळे काही शक्यच नाही झालं. अच्छा, अच्छा. तिथं करायचं म्हणल्यावर बघा मी 5 तारखेला मी बिजी आहे. 5 तारखेपासून मग मी बरं चला 5 तारखेनंतर मग हां 10 तारखेनंतर तुम्ही कधी पण धरा. ठीक आहे मी येईन ठीक मग, आहे, ठीक आहे. कारण आता मला मुंबईला पण जायचं आहे. हो का, चला ठीक आहे. तुमच्यासारख्या सोशल वर्करची आम्हाला फार गरज आहे. नाही येऊ आम्ही येऊ. कसं आहे आमच्या तुमची असं टीमच जसं आमचं पाहिजे. तुमची टीमच पाहिजे मला. येणार बघा, कुठली असते. कारण आमच्या दोघांना ट्रीटमेंट भेटते ना, हां. अजून सगळ्या दोघांना भेटायला सगळ्या पाहिजे. भेटायला पाहिजे. माहितीये का, आता आमचं रात आम्हाला माहित असतं आणि तर तुमच्या मी घरी आलो असतो आम्ही कमीत रात्री. कमी ह्याच्यात करतो, म्हणजे असं पण नाही की जी फॅसिलिटी पुणे मुंबईला आहे ना, ती फॅसिलिटी माझ्याकडे असते. हे ते आणते डस्टबिन आणि तिकडच काळ. कसं माहितीये का, आता हे आता आमचं करून लवकर. रातभर वराडला, रात्री माहित असून तुमचं घर इथं आहे, हां, तर आम्ही तुमच्या घरी आलो असतो रात्रीच्या 12 वाजता कोणी आलो असतो. ठेव 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 ठेव. आणि आजूबाजूची लोक, गावाकडची लोक मदत करतच नाही, झालंच की. नाही करत मदत. आहो गावाकडची मदत त्यांना रात्री म्हणते पाय बांधावं, आम्हाला नाहीत. मग आम्ही कसं तरी आमच्या आप्पाला सांगितलं. आप्पांनी बांधले हम्म. तरी बरं झालं थोडंसं तर. मग आणि ते आमच्या आप्पाला दिसत नाही तरी पण त्यांनी बांधलं एकदम. तर दुखतंय मांदाळ एकदम, पण तरी सहन करतोय बघा बिचारा. हे काय म्हणजे किरा मारायचं ते का? नाही, जरा थंड पडेल ना ते, हां हां त्याचीच माती लागेल ना त्याला. अच्छा अच्छा बँडेज करून देतो मी तात्पुरतं, हां चालेल आणि तिथलं वरचेवर त्याला ही क्रीम लावायच्या, ठीक आहे चालेल. आणि क्रीम अर्धा तास चाटू द्यायची नाही. अच्छा ठीक आहे, तर तोंड बांधते की त्याला? हा, मग नाही हलका हे करायचा तेवढा पुरता, हम्म. आणि गोळ्या औषधाने ही सुकली जाईल सगळं. हं? ठीक आहे. आजचे जरा इन्फेक्टेड आहे म्हणून आजच्या दिवस काय करा, हम्म. आजच्या दिवस बँडेज करू. हा, ठीक आहे चालेल. परत त्याला मग ठीक आहे चालेल. परत त्याला उघडच ठेवा. ठीक आहे चालेल. रात्री मला माहित असेल तुमच्या घरी इथं आहे, तर मी रात्रीच घेऊन आले असते ह्याला. तरी पण मी यूट्यूबला सांगेन, एमर्जन्सीसाठी तुम्ही इथं जाऊ शकता. हा, ठीक आहे. emergency सेवा करतात चांगली व्यवस्थित. मी बोलेन. तुम्ही असं घरी पण येऊ शकता ना? हा, घरी असते, होम विजिट असते. अच्छा ठीक आहे. हे आपण सगळे एक तुम्ही मुलाखत घेऊ आपण, म्हणजे तुमची एक लाईव्ह घेते मी, लाईव्ह. ठीक आहे, जसं तुम्हाला वेळ भेटेल ना चालेल, तसं तुमचं मी हे लाईव्ह घेते, मग तुम्ही त्यांना नंबर वाटा. लाईव्ह घेऊ की आता? हां चालेल. माझं जवळजवळ 2,18,000 सबस्क्राईब. 4 चॅनल माझे, यूट्यूबला आहे, इंस्टाग्रामला आहेत, फेसबुकला आहे. तुम्ही समजा अस्मिता सातपुते यूट्यूबला टाकून बघा. आता हा पण व्हिडिओ येणार बघा तुमचा. आता हे सध्याला इथं घरी आणले, डॉक्टरच्या घरी आणले आम्ही. तर हे आमचे डॉक्टर आहेत. डॉक्टर तुमचं नाव सांगा. नमस्ते, मी डॉक्टर प्रफुल्ल लोंढे, लासूरने. बघा. बारामतीमध्ये पण माझं क्लिनिक आहे, आणि इंदापूरला पण आहे. आता जंक्शनला जस्ट चालू करतोय, आणि यांच्या चॅनलला तुम्ही लाईक करताय, तसं माझ्या पण क्लिनिकचं ह्यांच्या हस्ते यांच्या टीम कडून उद्घाटन आहे पुढच्या महिन्यामध्ये. आम्ही येऊ ना त्यावेळेस तुमच्या यांची टीम मला सहकार्य करणार आहे. करणार. तुम्ही पण यांना सहकार्य करा. थँक्यू सर. बघा आमचा डॉग एकदम मस्त आरामशी पडला एकदम. त्याला माहिती आहे आता ठीक होणार आहे म्हणून इथं एकदम. बघा तुमच्या गावात पण काय डॉगीला झालं असेल तर हे आपलं गाव आहे लासूरनं, इंदापूर रोडला त्यांचं घर आहे एकदम. तर तिथे येऊन तुम्ही असं विजिट करू शकता एकदम. आणि माझा नंबर तेवढा तुमच्या ह्याच्यात हां टाकते मी, माझ्या कमेंट बॉक्सला मी नंबर टाकते. आणि बिना मतलबचं काही फोन बिन करत जाऊ नका, ठीक आहे. डॉक्टर पण बिझी असतात एकदम, आणि घरी पण येतं असं हे करायला एकदम. होम विजिट असते. हां एक दिवस ह्यांची सांगते मी लाईव्ह घेईन, आणि मग ते तुम्हाला सगळं डिटेल सांगते, आणि काय आहे काय ना ते चार्ज बिल सगळं ते सांगते एकदम. डॉगीची काय केअर करता येईल. हां आता डॉगीसाठी मी खाना पण ह्यांच्या पण तोच घेईन. संध्याकाळी ते मला आणून देते बोलल्यात, तर संध्याकाळी मी येसला पाठवते. येस कोणतं त्यांना सांगते काय काय आणायचं ते,
तर डॉगीसाठी एक आपण पट्टा घेऊ, त्याला साखळी घेऊ चांगली. 3 दिवसात हेल्दी होईल, थोडस स्वेलिंग आहे. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग त्याला खायचं बी त्याचं द्या त्याला, ठीक आहे. मग ते खायचं बी त्याचं सामान घेऊया आपण यांचं कोणतं. त्याला देतो ते. ही क्रीम लावायला देतो तुम्हाला. ठीक आहे चालेल. त्याला तसलं इंजेक्शन बी द्यायचं बघा, ते कुठलं चावलं तर त्याला इन्फेक्शन नाही व्हावं काय नाही, ते पण द्यायचं. ते कधी द्यायचं आपल्याला आता नाही, ते आता द्या, त्याचं वय झालेलं आहे, त्या द्यायला पाहिजे लवकरच. हा देऊन टाकू. कारण कसं आहे आम्हाला ते माझ्या अंगावर येतंय. खायला लागला 1-2 दिवसांनी त्याला देऊ आपण. ठीक आहे चालेल. मी ह्याला आणून इथं येस आणून. काय आपल्याकडे चॅनलचं मग तुमचं चांगलं इन्फॉर्मेशन होऊन बघा, मग सगळ्या दुनियाला माहीत पण आपलं डॉक्टर कुठे आहे कुठे नाही. कारण काही लोकांना माहितीच नाही. तर किती लोकांना विचारलं आम्ही, सकाळून ह्याला त्याला फोन लावतो, त्याच्या शाळेतल्या मित्राला लावला, तेव्हा मग त्यांनी सांगितलं एकदम. आजच्या दिवस जरा इन्फेक्टेड आहे म्हणून ती आजच्या दिवस हे करायची, उद्यापासून तुम्ही खुल्ली ठेवली तरी चालेल. ठीक आहे चालेल चालेल. आज काय सिंपल बँडेज केलंय आपण. ठीक आहे चालेल. जेणेकरून त्याला माती लागू नये आणि इन्फेक्शन वाढू नये म्हणून. ठीक आहे चालेल. 2 दिवसांनी गोळ्या दिल्या का नाही हां की मग गोळ्याने इन्फेक्शन होणार नाही. ठीक आहे चालेल. हो ते इकडं जायला लागलाय ते म्हणतात. असं हे झालंय तर लय टाईट करता येत नाही आपल्याला, कारण ते टाईट केलं की मग ते हे होणार त्याला. ठीक आहे. हे कमी जास्त करा नंतर. हां चालेल चालेल. हां ठीक आहे चालेल. गोळ्या देऊ त्याला. हां चालेल. गोळ्या खाण्यातून द्या, चारा. दुधात देते की दुधात आता. दुधातून द्या, चारा त्याला. हं, इकडचं आता कमी येईल. हं. आणि त्याला आराम करा, बांधून ठेवायचं, कंटिन्यू बांधून ठेवायचं, लय हालचाल करून द्यायचं. अरे हाय माहिती इथं सूज आहे थोडीशी. पाहू मग काय हिथं बी जरा चला नाही आता दाबून बघत नाही. कारण का मग जरा थोडंसं मग दुखलं, पेन कमी आलं का नाही मग त्याचं 2 दिवसांनी आपण बघूयाचं काय. ठीक आहे चालेल एकदम. हां ती हलकी हलकी क्रीम, ही माझी बहीण आहे, या मुंबईलाच असते. हां कुठं असं सातपुते. बघा डॉक्टर साहेबांची बहीण मुंबईला राहता. मुंबईला कुठे राहता? राहते, मी कल्याणला राहते. हे मला ओळखतात. मी तुझे ब्लॉग बघते, छान असतात ब्लॉग तुझ्या. Thank you. मुलाचे पण हे बघते. माझा मुलगा यश ना? यश इथं जाते. हा छान छान. मच्छाचा ऑप्शन झाला माझ्या. हो माझं नाव ना तुला मच्छा. सगळं मिळणार आहे आता. माझी बहीण हे सगळे बघतात तुझे ब्लॉग. हो बघा ऑल इंडिया मला बघते. माझे खाली वसाईची डॉक्टर बहीण बघत नाही बघते. मला. कारण मी बिझी असतो ना, त्याच्यामुळे आता माझी बहिणीनं सांगितल्यामुळे मी पण आता तुमचे सगळे बघा बघा आम्ही इंस्टाला आहे, इंस्टाला आहे. युट्यूबला आहे, फेसबुकला आहे, सगळीकडे आम्ही फेमसच आहे एकदम. आम्हाला मी असं ते- लगेच चेहरा ओळखला. बघा आणि ओके. तुम्ही सर्व प्रे करा की यांचा डॉगी लवकर हेल्दी होईल. आणि सगळे ऑल इंडिया आमच्या डॉगीला प्रेम करतो. नाव तुले मच्छा. मच्छा. मच्छा नाव हो, तुला? हो. मी हा ब्लॉग पण बघितला. बरोबर. हा माझं नावाचं नाव आहे मच्छा. नवरा मला समजत नाही म्हणून नाव पप्पू. मी तुले नाव तुले ह्याचं मच्छा. हा मग ह्या मच्छा म्हणून ह्याला प्रेम करते मी. हा
त्याला विचारून आपण थोडस पेन किलर देतोय आपण ठीक आहे चालेल. सिनियरला विचारून आमच्या ठीक आहे, त्याचं आणि परत पाहू आपण त्याचं एक्सरे वगैरे काढायची ठीक आहे, गरज चालेल, पडली गरज जर पडली कारण आज सूज आहे सूज कमी जर नाही आली तर ते आपण आता ते फ्रॅक्चर आहे ते जास्त दाबल्यावर जास्त सूज येणार त्याच्यामुळे आपण काय करतोय आजच्या दिवस हलकास ट्रीटमेंट आहे त्याला ठीक आहे. फर्स्ट एड काय झालं त्याला? त्याचं काल ती गाडी खाली गावला. ओ काय झालं काय झालं काय झालं 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 मच्छा झालं मच्छा आता हे झाला एकदम गुड बॉय झाला मच्छा. झालं 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 ठीक आहे गोळ्या लिहून दे. मी पण चालू आहे. हा चला ह्यांच्या पण घरी जायचं म्हणजे दोघं म्हणतात चला आमच्या घरी आता मला जायला टाइमच नाही. आहे पहिला. आला परत कधी येते नाही तर 2 दिवस नाही ना. मी जाईल मग. मी आज उद्या चालले. ठीक आहे चला जाऊ. मी उद्या चालले नाशिकला. ये मच्छा चल घे ते घेतलं तरी. मच्छा मच्छा बघू मग पप्पी दे मला चला. आयो माझा मच्छाला बोलव नाही गो. आयो किती सुंदर झाला मच्छा माझा आज. चला ठीक आहे चला, ये. चल ती तोंडाच बांध बाबू चला. इथे आहे आपलं. चल इंजेक्शन दिलं मच्छा येणं टगरावर टगरा उभा राहिला मामा मच्छा डोळे खोलायला लागला. मच्छा बरा आहे ना तू हां आता मच्छाला आमच्या गाडी घ्यायची एकदम मागं बसायचं टोकरी घेणार आम्ही असे आहे ना मच्छा. हां चला बास्केट बॉय घ्यायचा बास्केट त्याला 4 व्हीलर घेणार आता आम्ही 4 व्हीलर आमची गाडीसारखी असेच हां त्याला 4 व्हीलरमध्ये फिरवणार आम्ही. ह्याच्या पायात लक्ष्मी आहे जसं हा आल्यापासून माझा बिझनेस एकदम टकाटक चालायला लागलाय. टगरावर टगरावर चालतोय. चांगलं असतं. हा मग काय एकदा ते आमच्याकडे किती डॉगी आहेत हा. बघितले नाही. नाही बघितले दाखवू का अरे चला भरपूर डॉगी आहेत. या तुम्हाला दाखवते काय म्हणलं तुम्ही. हे तात्पुरती पिल्लांना सोय केलेली आहे अच्छा आपण, हा. हे बघा इथे पिल्लं पण आहे त्यांची इथे. भविष्यात इथं ऍडमिटचं ह्याचं नियोजन आहे माझं. हां हां दूर झालाय त्यामुळे या इकडे. ही माझ्याकडे ही राहतात ऍडमिट होतात हां ही कोणी खायला देत नाही तर मी स्वतः त्याला खायला देतो बघा स्वतः हे खायला. कोणाच डॉग आहे. ही अशीच गाडीनं उडवलेली डॉग आहे तिला हा. पाठीमागचे दोन्ही पाय गेलेत बघा बापरे. तर तिला चालता येत नाही तर मग मी तिला इथं कायमच माझ्याकडे ठेवली तिला. हां असं तुम्ही देऊ शकता कोणाला नाही हा डॉगी पाहिजे असेल तर ती डॉगी घेऊन जाऊ शकता. अडॉप्शन साठी तिचे पाठीमागचे दोन्ही पाय गाडीने उडवलेले आहेत. कस्टमर तिची केअर करू शकत नाही म्हणून ते कायमचीच झालेली आहे. तिला जर ट्रीटमेंट योग्य भेटली तर ती 3 पायावरती चालू शकते. माझ्याकडे कंटिन्यू खाऊन पिऊन आहे आणि ती प्रेग्नेंट आहे त्याच्यामुळे तिला चालता येत नाही. पिल्लं झाल्यावरती ती चालेल थोडी थोडी. तरी अशी ही पाठीमागच्या ह्याची आहे. ही पण एका कस्टमरनं आपल्याला दिलेली आहे. वा जर्मन शेपर्ड. हे बघा बघा काय नाव आहे रे बाबू. जर्मन शेपर्ड आहे कस्टमरची आहे. ती पण आजारी होती थोडे दिवस नीट झाली की जाणार आहे ती. पलीकडची ती माझी आहे फिल्म. हां तिथे चल, ससे आहेत. खूप छान वाटली मला एकदम. हा हे तिथे चायना ससे आहेत. चायना चायनल चायना डॉगी ना बघा बघा तिचे 2 पाय पाठीमागे. तुमची ही जी पिल्लं तुम्ही देणार ना लोकांना हा ही जी पिल्लं आम्हाला एकदा पण हा ही adoption आम्ही ला एकदा जाणार आहेत. ही जी पिल्लं आता होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये. हा. हिची सर्वांना पिल्लं जाणार मग ती चालू शकणार. बघा तुम्हाला पण पिल्लू पाहिजे असेल तर घेऊ शकता. माझ्याशी कॉन्टॅक्ट करू हा ठीक आहे माझ्या बिझनेस नंबर कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला मेसेज देईन सरांचा नंबर देईन तुम्हाला एकदा, ठीक आहे. चला आणि अजून एक डॉगी बघूया. बंटी आणि बबली. हाय बंटी आणि बबली हो का वाव. ए बंटी बघा काय मस्त डॉगी आहे. वाव आणि हे कोण आहे. माझी सगळी मुलं केअर करतात. हां वाव हा कोणाला अडॉप्शन असेल तरी मिळतील माझ्या. बघा छान आहे छान आहे ते एकदम ओके ओके. मस्त आहे एकदम. अजून एक गप. हां हां बघा आमचा मॅन्सी. हाय मॅन्सी कसा आहेस तू. वाव फिरायला जायचं म्हणते. हां ही ब्रीडिंग साठी आणलेली आहे. अच्छा ही ब्रीडिंगचं ब्रीड आहे इम्पोर्टेड ब्रीड आहे. बघा तिला ब्रीडिंग साठी आणलेलं आहे. बघा ही मॅन्सी आहे. हां छान आहे एकदम. आता नंतर इकडे ही होणार आहे सर. बसा असल्या बघा डॉक्टर साहेबांच्या घरी आली त्यांची बहीण आहे. तर ह्या मुंबईला पण राहतात ह्या पण नर्स आहेत. कोणत्या हॉस्पिटलमध्ये. मी स्कूलमध्ये बँड्राला. बांद्र्याला आहे मग मला तुम्ही भेटू शकता. मी बांद्र्यासारखी जाते एकदम. हो, हां, बांद्र्याला बांद्र्यासारखी जाते मी. बांद्र्याला दादरला सारखं असतं माझं विटीला शशांकोटला हे
हे डॉक्टरची बहीण आहेत सॉरी. आणि त्या मिसेस आहेत ना. हा ते मिसेस आहे. हा ही मुलगी हे मुलगी आहे बघा. किती मुलं आहेत डॉक्टरला? 3 मुलं. हा, 2 चांगले. मुलं आणि 1 मुलगी. हा चला आता आमच्या डॉगला बरं वाटतं बघा. आता डॉग एकदम टाकाचा उभा राहिला हा. मस्तपैकी एकदम. एकदम छान झाला. हा हा चल पाणी पिते. बस खुर्ची दे सोरा खुर्ची. बघितलं का आमचा मच्छा एकदम आता गुड बॉय झाला. एकदम गुड बॉय. डॉक्टर खूप चांगले आहेत खरं सांगते. खूप चांगले आहेत एकदम. त्यांचं सहकुटुंब खूप चांगलं आहे. सगळ्यांनी मला ओळखलं. फेमस होणार किती म्हणजे हे आहे ना. म्हणजे मी किती नशीबवान आहे एकदम. मला गेलं खूप छान वाटलं बघा. मच्छा आमचा टणटणीत झाला. इंजेक्शन मारलं की मच्छा गुड बॉय झाला. गुड बॉय झालं माझ्या मच्छा गुड बॉय. आता बोलतात पण नाही ना. आता नाही बोलतायचं वे 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 करायचं. चला बाबांनो मी आता बाईकवर आहे बघा. मच्छा मच्छा हे मच्छा बघा. आता ते खूप झालंय बघा. त्याचं दुखणं बरं झालं जर थोडंसं इंजेक्शन दिलं ना थोडंसं त्याला कणकणी बरी झाली. मच्छा हे मच्छा अगं मच्छा माझं काकत अगं मच्छा हे मच्छा मच्छू दाजी म्हणलं आजपास त्याला मच्छू दाजी. हा बघा मच्छू दाजी 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 मच्छू दाजी. चला घरी चालते मी आता जाऊन माझ्या घरची कामं करते. तसंच कामं फिरत नाही आजी. आता त्याला मी त्याचं खायचं पण घ्यायचं आहे आपल्याला. जसं काय डॉक्टर सांगितलं आणून द्या म्हणून तसं नाही. डॉक्टर पैसे पण पाठवू आणि ते सामान घेऊ. पट्ट्या बिट्ट्या काय असेल ते. डॉक्टर खूप चांगले आहेत. त्यांचं उद्घाटन आपण जाऊया. सगळ्यांना डॉक्टरने हे करूया आपण. त्यांच्या उद्घाटनाला जाऊया आपण. ते बोलवणार आहेत मला. ठीक आहे जाऊया. चला आता आम्ही घरी आलो बघा. तर दवा बिवा घेतल्या मी त्याच्या जरा. तर दवा बी देते. आता चिकन मागवते त्यासाठी जरा खायला चांगलं घालते त्याला. आलो बाई आमचं सगळे. हॅलो बाया मच्छा फिरून आला बघा तुमचा मच्छा. मच्छा थांब उतरू दे. अयो मच्छा मारू दे आता. चल बघा मच्छा कसा फिरून आला. कुठे गेलता ना मच्छा. मच्छा जाताना तवा कसा होता वाकरा होता. मच्छा कुठं गेलता का बाई तू पिलायला का माझं बाई. कुठं गेली होती चिमणी माझी पिलाय गेली ती वय. इंजेक्शन दिलं डॉक्टरनी. इंजेक्शन दिलं म्हणतं या. थांबा बाय आम्हाला उठून द्या खाली. दादा थांब आहे म्हणा. ये दादा थांब. हां काल तसा करतो म्हणा. ये दादा हां ये दादा उठ राहिला. गे खाली गे. चला ये दादा आला आता घरी आला. आता त्याला दूध आणते मी. त्याला पाव देते गोळ्या देते. त्याला प्रे आणलाय गोळ्या पण दिला त्याला. तर आता त्याला पट्टी बिट्टी मारून आणली. आता उभा राहायला लागलाय. बाबू इकडे चल. मच्छा मच्छा आजा 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 आजा. य य य चल इकडे बाय. य चल ये लवकर चल. चल इकडे बाया. कुठं गे त्याचं सावल्या घे त्याचं ते गाडी त्याची. चल बाय य चल. चल इकडे चल इकडे. हां टेको पाय खाली पाय टेको. आला आता तेव्हा टेकवायला लागला तसा पाय का. बघूया आता 2 दिवसात काय होतं काय नाही. ये बाय चल य चल ग बाय. माझ्या बायला कोणी ग बाय. या ये बाय चल माझ्या इकडे चल. ये उद्या माल मला उद्या माल. ये चल. कुचामले वा आता ती कुचामली. ठीक आहे पाय टेकावं लागला. हे पण टेकवायला लागला खाली. ते पण स्वतः टेकवायला लागलाय खाली. मच्छा काय झालं बाय. अगं माझ्या बायला भूत लागली. याच्या पाया प्रेम त्या पाया. तेव्हा प्रेम मार आता त्या पाया प्रेम मारायचा. दवा दिली सकाळ संध्याकाळ खायला त्याला सांगितलं डॉक्टरला ह्याचं खायला पाहणं मागवलं आहे मी. तर ते संध्याकाळ डॉक्टर आणतो म्हणलं त्यांच्या क्लिनिकमधून. तर डॉक्टरच्या घरी गेली होती मी. सकाळच्या पारी लवकर घेऊन गेली ह्याला. कारण की मला पण चैन नव्हती पडली. मी पण नाश्ता केला आणि आपल्या ह्याला खायला दिलं थोडंसं आणि घेऊन गेली एकदम. तो का चालला लागला तो का पाय उचालतो जरा. ठीक आहे ते काय चालला लागला. रातभर ती ओरडत होता रातभर. अच्छा इकडे चल ये इकडे चल इकडे बाय ये चल. मग पाव आणला तुझ्या. मग पाव पण आणलं. काय आणलं. दर त्याला पावले खायला. बिस्किट खात नाही आता काय नाही. बोल होतो एक चीज खाल्लं ना मग त्याला ती मनात उचालती खायचं. पहिलं त्याने पार्ले बिस्किट लय खाली. दर इकडे या. दर हा बघ दर
जर तुला आवडतो ना पाव खायला तर पाव खायला आवडतोय माच्याला ना मच्या त्याला आता बसणं उठणं होत नाही जास्त जर खा 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 की बाय खा तुला आवडतो ना पाव खायला खा दूध देऊ का दूध पाव देऊ का चहा पाव देऊ का तुला खायला मच्या आला बघ मच्या दवाखान्यात आला त्या थोडंसं बरं वाटायला लागलं बघ आता बरं वाटतं ना बाय एका पाय टेकवायला लागला खाली आता का हे आता कुठं जाऊ नको काय नको घरी बस हातून टाकून देते तुला मी मग बाय चला भावानं बहिणीनं कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा हो का मी सगळं काम सोडलं कसं तरी आपल्या वकाला नाश्ता बिष्टा केला यसने पण कॉलेजला सुट्टी मारली जाऊन आलो आम्ही दोघंजण आता कामातच पडले तर कामं बिमं करते आणि आता मच्छाला चिकन आणते मी आता अर्धा किलो चिकन आणते चिकन त्याला खायला देते आणि त्याला दवा देतून झोपावते आता एकदम ठीक आहे चला भावानं पटला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमची काय राय आहे म्हणून स्मिताने चांगलं काम केलं असेल तर नक्की कमेंट करा आणि एक लाईक करायला विसरू नका ठीक आहे आणि एक आला तर माझा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे भावानं आणि असंच मी पण विचार केला आहे की इथनं पुढं मी खूप सारे डॉगी पाळणार खूप सारे बिल्ली पाळणार गावाला मस्तपैकी एकदम डॉगी मला तुमच्या आशीर्वादाने भरपूर आपलं चांगलं आहे आपल्याकडे जागा पण भरपूर आहे तर मी हो शक्यतो मी आहे ना डॉगी पाळणार एकदम डॉगी पाळणार त्याच्यानंतर मी बिल्ली सगळं पाळणार मला लय आवड झाली आता ती बघून ना ते डॉक्टरची तबी कुत्री बघून ना मला लय आवड झाली आणि मी खरंच करणार एकदम चला भावानं तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ पटला तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि एक कमेंट आणि एक लाईक करत जावा बाय चाटून देऊ नको मुठी करा आला इकडे बघा हां चला पाया मारा पंप मारा बाया इकडे मच्छा तो का तिकडे जाऊन बसला त्याला राग आला काय इकडे चल इकडे नाही मारते का चल झालं या चल इकडे नाही मारते ये मारते चल ये लवकर चल लवकर नाही मारत तिथं नको बसू इकडे चल तिथं माती लागन तिथं बसलाय ते बसून दे त्याला तर त्या जास्त चिकन आण दे त्याला बनवून देते मी चिकन खायला मच्छा चिकन खातो का तू चिकन खायचं तुला चिकन गोळी खायची तुला बघा चिकन खायचं ना तुला चिकन हां चिकन खा बाया अगो माझं पिलू कुठं गेलते का बाय माझं फिरायला गेलती वय ठीक आहे चला भावानं बहिणींनो बघते कसं बाकी खरंच ह्याच्या पायात ना लक्ष्मी आहे जसं हा माझ्याकडे आल्यापासून माझा बिझनेस खूप चांगला चालतो आहे स्वामी आहेत माझ्याकडे मी स्वामींना खूप मानते आणि माझ्याच्या रूपामध्ये स्वामी आहेत माझ्याकडे आणि खूप चांगली मी सेवा करेन इथनं पुढं मुंबईला पुण्यात गेलती म्हणजे ह्याची हायगाय झाली पण आता यशला मी टाकीत देऊन चालली आहे तुला पैसे आहे जसं ते मी पैसे पण देऊन जाणार जसं यशला पैसे खर्चा देते ना तसं ह्याला पण खर्चायला पैसे दूध त्याला पाव आवडतो तर पाव खाऊन दे नाही चालत पाव आलं तर कोणाकोणत्या एका चपात्या पण ह्याला चपाती खायला घाल दूध आणि चपात्याला चुरून खायला लागतं ह्याला नाही छान लागतं त्याला खायला मला त्याला आवडतं मी त्याला असं जेवण देते ना त्याला आवडतं आता उद्या यशला डबा बनवते ना तर त्याला आज चिकन द्यायचं आहे म्हणून आज दूध नाही देत त्याला मी ठीक आहे चला त्याला चिकन आणते खायला ठीक आहे चला प्रे आणलाय बघ मारायला मग थांब प्रे दुखणार नाही तुला प्रे मारायला सांगितलंय थांब मारते मार थांब बाबू मग दुखणार नाही मच्छू ओ रे बापरे मच्छा तो कसा पळायला लागला मच्छा थांब ना रे दवा लावून देस पायाला लागले ना तुझ्या थांब बापू थांब मला पटापटा रे खेळ बस नको त्या पायावर पकडूच नको पाय वल करते हो कर हीच करू नको मार पटा त्याला चुनचुन व्हायला लागली मच्छा नाही चाल त्या 2-3 दिवसांना 3 इंजेक्शन मी मारायचे थांब मच्छा आणि घेऊन पटापटा मार त्याला ठीक आहे ते चाटून देऊन त्याला तोंड बांधायचं त्याला सांगितले आज मी क्रीम पण दिली त्याला लावायला थांब मच्छा कसा पळायला लागला बघितला का पळायला लागला आता तो सांगितलं ना पळायचं नाही एका तो मुत्याला लागला वय अच्छा मुती काय गेला वय अगो बया किती माझा शाना आहे